Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and it starts with all you lovely and beautiful people. So day 3 in Goa आणि खूप एन्जॉय करत आहोत आम्ही फुल टू धमाल रिलॅक्सेशन. आता वाजले आहेत सकाळचे 7:30. आम्ही रेडी झालो आहोत. आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत साऊथ गोवा. ऑलमोस्ट आम्ही लास्ट टाइम जेव्हा गेलेलो गोव्याला, साऊथ गोवाला, तेव्हा आम्ही खूप सारे बीचेस आणि ॲक्टिव्हिटीज केलेले. सो यावेळी आम्ही घेऊन चाललो आहे आमच्या फॅमिलीला. सो येस, सुपर एक्सायटेड. सो आज पुढे काय होणार आहे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. Hello everyone, good morning. Good morning. So finally आम्ही निघालो. आज आमचा दौरा निघालेला आहे साऊथ गोवा फिरायला. आज पूर्ण दिवस आम्ही साऊथ गोवामध्ये असणार आहोत, कारण आम्ही आता राहतो नॉर्थ गोवामध्ये. आणि आता खूप लोकांना माहिती असेल नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवामध्ये 2 आवर्सचं डिफरन्स आहे, आय मीन डिस्टन्स. सो वाजले आहेत 8, निघायचं होतं 7 वाजता, बट इट्स ओके, किड्स आहेत आमच्या बरोबर, सो पुढे मागे टाइम होतच. सो लेट्स गो. नाहीस एक्साइटेड आहे काय करायला? हा, खेळायला. आणि मावशी, आर यू एक्साइटेड? ही नाईसची मावशी आहे, छोटी मावशी. आमच्याकडे छोटा मामा आहे, छोटी मावशी आहे, छोटी आत्यात बाकी आहे, आजी बाबा पण आहे. आजी बाबा, बाबा आहे बघा, छोटी आजी. सो आम्ही निघालो आहोत दुसऱ्या गाडीत. वरुण मामा, मामी आणि आर्या आणि कोण आहे, अंश आहे. भी आणि फाल्गुनी ते थोडे लेट येणार आहेत, कारण ज्ञानाची नुसती ओढाताण होते. ट्रॅव्हलिंग बोललं की लहान बाळांनुसार आपल्याला सगळं काही वागायला लागतं. सो आम्ही पुढे निघतो, ते आम्हाला नंतर जॉईन होतील. सो कुठे कुठे जाणार आहोत, काय काय एक्सप्लोर करणार आहोत ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून्ड. पाणी नाही टाकलं. सो वाजले आहेत 10 आणि वी आर इन सर्च ऑफ ब्रेकफास्ट. कुठेच आम्हाला ब्रेकफास्ट मिळत नाहीये. एक तर एकदम गावागावात आम्ही जातो आणि रेस्टॉरंट्स अजून ओपन नाही आहेत. किराणा स्टोर आता ओपन झाले. फायनली आम्हाला 1.5 तासानंतर एक स्टॉल मिळाला आहे, जिथे टी स्टॉल, जिथे आम्हाला जे हवं आहे वडापाव ते मिळालेलं आहे. अँड वी आर सुपर हॅपी. सो लेट्स गो. कैसा है? अच्छा है. गार है. बॉइल्ड एग है. बॉइल्ड एग टाकलं. दिस इज अंडा पॅटीस. हे समोसा गुड ना, चांगले. सो फायनली आम्ही आलेलो आहोत काबोडी रामा फोर्ट. ऍक्च्युली आम्हाला इकडे पेबल्स बीच हे एक्सप्लोर करायचं आहे. सो आर यू पीपल एक्साइटेड? आम्ही मामी एक्साइटेड आहे. मला वाटलं मला सो चला, ह्याच्या आधी मी, सनी, नायसा आम्ही आलेलो आहोत. आज ह्यांना एक्सप्लोर करणार आहोत. सो दिस इज बेसिकली अ फोर्ट, जो युजली लोक फोर्ट कमी आणि जास्त करून ह्या पेबल्स बीचला एक्सप्लोर करायला येतात. फोटो सेशन इथे स्टार्ट झालेला आहे 2 भावांचा. हो. सो हे दोघं आते मामे भाऊ आहेत, हे ना? आते मामे भाऊ. तू तसं आते मामे बोलली मी. खूप लोकांनी विचारलं हे 2 फॅमिली कोण आहेत. न्यू मेंबर्स आहेत ना आता ह्याच्या. आणि हा बघा आमचा सतत डान्स चालू असतो. ह्या आहेत आमच्या 2 माम्या, ज्या अजिबात माम्या वाटत नाही, आणि नायसाच्या आज्या तर अजिबात नाही वाटत. आणि ही मावशी नाही वाटत. चलो. हळू. चल ना, मज्जा येते.
हा ना. इथे बघ. लोक तिथे आहेत ना. सो मी आणि यायचा थकलो. आम्ही खाली गेलो, मस्त फोटो सेशन केला आणि परत एकदा वरती आलो. ऊन पण एवढं आहे आणि मेन म्हणजे गर्दी नव्हती आम्ही कोकोनट घेतले बघ. आणि गर्दी नसल्यामुळे मस्त फोटो सेशन झाले. अजून बाकीचे सगळे खालीच आहेत, प्रत्येक दगडावर फोटो काढतायत. हे बघ हा था कोकोनट. वा सुकलंय पण वॉश करून चालेल. घरी घेऊन जाऊ. ओके बस आता आम्ही इथे थांबलोत आणि काय पिणार आहोत. लिंबू ज्यूस. बस सब चिल्लो पार्टी को हम ऊपर लेके आए आणि यांचे मामा पप्पा फोटो सेशन करतायत. आणि मला अजून पाहिजे. हो आहे सांगितले मी ते. दादा 2 नारळ द्या. आला काहीतरी फोटो माझी एकटीची घे ना. श्रद्धा हे पाहिजे का आलं? हे श्रद्धा मळमळते का आलं पाहिजे? घेतलं ना तू नाही घेतलं का. नाही घेतलं. काय बोललो? शेअरिंग इज केअरिंग. ओके कोणाला सांगितलं शेअरिंग करायला. बीच बघ मस्त एकदम, म्हणून तर ते शॅक्स असतात. शेअरिंग इज केअरिंग. चप्पल खराब होईल मागं. चलो फायनली वी हॅव रिच्ड हिअर आणि हे कलरफुल बोट्स एवढं अमेझिंग वाटतंय ना. सो इथे थोडं फोटो सेशन चालू आहे. इथे आमचा एक अजून एक कपल फोटो सेशन करतोय. सनी तिथे त्याचं शूट करतोय. सो सनी आणि आर्य हे दोघं चालले आहेत. हे मामा मामी एकत्र चाललेत आणि हे मामा मामी एकत्र चाललेत. चला आर यू पीपल एक्साइटेड. चलो का आणि तू पुढे बस म्हणजे पाठीमागचा चांगला फोटो काढतो आणि रील पण समजा क्या. तुझा मामा मी की नंतर आले मामी. मग काय आलं गर्ल टीम आहेत आपलं. आता इथे इन्स्ट्रक्शन्स देणं चाललं आहे. पर बोट आहे 500 रुपीज. बाय एन्जॉय. अर्धा तास एकमेकांना त्रास द्या. ठोकू नका फक्त. बाय.
असं वातावरण होतं. पण खूपच छान वाटलं तिथे. मग आम्ही तिथे कसं तरी कपडे वगैरे चेंज केले, कारण मुलं एवढी खराब झालेली ना, एवढी सगळी माती वगैरे अंगाला लावली. लिटरली बिस्लरीच्या पाण्याने त्यांना वॉश वगैरे केलं आणि जेवले वगैरे तिकडे ते. हाय अंश नाही गाढ एकदम झोपले आहेत. सो आता आम्हाला काही मिनटात, काही लाईक हाफ ॲन आवरमध्ये अभि आणि फाल्गुनी जॉईन होणार आहेत आणि वी आर गोईंग केप गोवा, जे की खूप लोकांना ऑफकोर्स माहिती असेल. आणि आज फायनली जे आम्हाला कालच्या ह्याच्यात हवं होतं की असं सुदिंग आणि छानसं सनसेट, हे आज फायनली आम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मग आम्ही तिथेच सगळे एकत्र लंचसुद्धा करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. सो हे मी आधीसुद्धा ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, बट परत एकदा सांगते, केप गोवा आणि ते जे पेबल्स असणार आहे, पेबल्स बीच आहे ना, ते एकाच लेकमध्ये आहे. पहिले केप गोवा येतं आणि मग लगेच पुढे 10 मिनिटाला पेबल्स बीच येतं. सो जर तुम्ही कधी प्लॅन केलं तर तुम्ही असं करू शकतात की पहिले केप गोवा आणि मग पेबल्स बीच, जसं तुम्हाला हवं आहे तसं. बट आम्हाला इकडे खास करून फक्त सनसेटला जायचं होतं, म्हणून आम्ही सकाळीच पेबल्स बीच केलं. कारण त्याच्यानंतर आता आम्हाला किती वेळ लागेल आम्हाला नाही माहिती आहे इकडे केप गोवाला, कारण फोटो सेशन वगैरे ते सगळं काही होईल आणि संध्याकाळपर्यंत रात्रसुद्धा होईल. आणि इट्स नॉट दॅट मच सेफ की तेवढं खाली मुलांना घेऊन जाणं वगैरे एवढं काळोखात. म्हणून आम्ही पहिले ते केलं, मग कोला बीचला गेलो आणि मग फायनली आता आम्ही इथे जातो. सो मेनी पीपल सी. वेलकम. नवनीत वेलकम. कसे आहेत? मस्त मस्त. काय म्हणतात? आम्ही तुमच्या गोवात आलो. कसं वाटतंय? मस्त मस्त एकदम. शायद यही है प्यार, कुछ गहरी सी कुछ सुनी सी होने लगी, दिल पे रहा हंसते हमारे होने लगी. टूटी चारपाई वही ठंडी पुरवाई रास्ता देखे, दूधों की मलाई वही मिट्टी की सुराही रास्ता देखे, कैसे तेरी खुद गर्जी दिल खो दिया. प्यार से छल के छुए कोई मुझे पर नजर ना आए कहीं दूर.
मी वाट बघतोय आमच्या चावीची. आमच्याकडे चावीच नाही, एवढं लवकर येऊन काय फायदा झाला. वरती बघ काय थकाला झालं एकदम. घरी आपलं आणली का आले वाटतं आली वाटतं. सो दिस इज द सेकंड ब्रांच ऑफ गोवन स्पाइस जो की आहे आरपोरा. एवढी भूक लागली, वाजले 12:15 आणि फायनली आम्हाला हाच भेटला ओपन. चलो